अरे इथं वाढतं मग अशी आहे ती दच बसेल आहे. हां बॅटरी खायला हाय बॅटरी कुठे आपली बॅटरी कुठे मला माहिती या इकडे पण हिशोब दिसते इथं. पाईप आहे ना कसं खरंच त्या पाईपातूनच गेलो का आडो तिकडून मधून जागा आहे त्याला तिकडे जायला. तुम्हाला तिकूनच जमन बरं का हो. पण मग इकडून तुम्ही घाबरशाल ना इकडे जर उडलं तर मोकळं जातं मग बरोबर तुम्ही ह्या बाजून राहा हां. ते त्या बाजून राहतील फक्त कुठं घुसतंय ते लक्ष ठेवा जर अंगावर यायला लागलं तर मग साईडला राहायचं हा थोडं बाबा तुम्ही बाहेरच राहा बोलायचं नाही अजिबात. आपला बाहेर वाढला तर तिथून दिसतंय ना ती जागा मोकळी फड मोकळी होईल ना घुसताना कुठून घुसेल ते ते आता मी नव्हतं इथं कुठून बसेल माहिती मला लय मोकळं होतं तुम्हाला फोन केला बाहेर तिकडं बाहेर निघलो होतो पहा बरं का तिकडून येईल एखाद्या वेळेस इथं उभं राहा, राहा. त्या जाळ्या मोकळ्या आहे का जाळ्यामध्ये काय आहे का त्या नाही नाही काढ ती बघ. बघा, हा काढते जाळ्या थांब. त्याला सरायला चान्सच नाही बरं तिथंच येऊन बसलं नाही, परत नाही, परत माग पडलं आपण जर इकडे हालचाल केली ना हा. याचं काय नाही राहिलं. पहा बरं का तिकडून या आळडाय ती जास्त त्याची जरा मोबाईल असा इलास ना नाव त्यांना बरोबर इकून ए इलास ना इकून या इकून या ना हा हा रामानच आहे का 10 मिनिट उलटं धरलं का नाही नाही तिकडून परत हे झालंय का हा बरं ते पुढं परत नाही गेलं का आवडतं ना ते कोणा द्यायची सोडून तिकडूनच ओढल की आता पण इकडून धरायला कोण ते काय हा, बरं, मी वडायचो आहे का पाहून येतो बघ तिकडून नाही तिकून थोडं दिसतं. तिकडून आहे ना नाही, नाही. तिकडून ते थोडं मग दिसतं. काय ना, मग त्याकडून वाढत आहे तिकडं वाढत ना ते हा उलटे नाही उडत ते. मग ते जात काय सोपी का तर त्याच्या अंगात ताकद येते किती काय मुलगा लय मोठं आहे ते लय लांब आहे बरं का लय लांब आहे ते हा लय लांब आहे वयाच्या पुढे आपल्या हा? हाताच्या वयाच्या पुढे त्याच बाजूने वळण पण आता इकडून धरायला ना दावा घेता काय दावा ना दावाने पाहिजे दाव्याला दिसतं ना ते नाही बांध नाही बांध थांबला बांध हे दे बांधून. पुढं उडी करते हा हा मग दावा बांधलं मग ते सकाळचं नाही का दावा पुढं पण आता अवघडच झालं नेमकं मंडळीत नाही म्हटलं. का तुम्हाला तर म्हणा नाही ते इकडून वाढणारच नाही त्याला घेऊन याचं नाव ते नेमकं फवारा मारत होतो हे पण कपडे तसेच तांबाट्याला हा भगवाना तिकडं वर जाऊन थोडं ढिलं केलं तर नाही वाढायचं का तिकून तोंड गेलं हे बघ असं केलं. असं हे करते का फासा करते ना सक्क बरं का ते. चांगलं तुमचं करा घे चांगलं बांधून कुठं तिकून का हो चटकन जाते मग हा का. ते काय हे गवताचं वजन आहे बांधायला मग काय बरोबर तिकडून आहे नाही ना असं वर तोंड तिकडून आहे, कौल वर कर डायरेक्ट काठी ना तुझ्या एखादा कौल द्यावर करून मस्त हे धरून राहिले असते ना ते मागे नाही मागं फिरणार. सगळं लगेच मार्ग मिनिटात जातं तिथे आणि इकडे परत गप्पा बांधून नाही ना इकडं नाही ना तिकडून ते देवा पांढरंगा महादेव बाबा हा कसं करा आता बरं मोबाईल द्या मंडळीलाच बोलावं लागणार धरा आता ती कशी येईन हो हे बी देवा बी देवा हे बी देवा म्हणे ती हातरून मरायचं नाही का काय जातो सामान आहे बाबा सामान सामान साहेब हे विषय नसतो हा पण मग माणसाला भीती त्याची चिका म्हणून यूज होतो ते हे याच्यात 6 जाती दामनीत हा हे काय सर हिला कातीन आली हे लय डेंजर राहते जावायला
कातीने तिला त्यांचा फोटो हे घे रे नंबर घे रे झाली वावावर रे वावावर अरे बापरे हिला फोटो घे काढू तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी, जय शिवराज, जय भीम. तर आज आम्ही दरेवाडी येथे नंबर पण देता का तुमच्याकडे? विलास आव्हाड. विलास शेट आव्हाड यांनी फोन केला. तर त्यांच्या घरात धामीन जातीचा साप होता. हा पूर्णपणे बिनविषारी आहे, तरी पण घाबरल्यामुळं लोक पाहून बेशुद्ध पडतात. म्हणून त्याला एक सुरक्षा म्हणून या बाजूने यावर एक सुरक्षा म्हणून पकडून सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. येथे हे आजी आजोबा राहतात आणि त्यांना सुरक्षित भीती नाही वाटावं म्हणून पकडून आता जंगलात सोडणार आहोत. असे साप दिसले तर तुम्ही पण जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा आणि येऊन ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून तुमचाही धोका टळेल आणि त्याच्याही मुख्य जीवाचा जीव वाचेल. तर असे साप पाऊस झाल्यामुळे निघतात आणि जंगलात पाणी नाही राहिलं त्यांना पिण्यासाठी, तर घराच्या आजूबाजूला पाण्याचा स्रोत असतो, ओला असते, त्याच्यामुळं ते पाण्याच्या शोधात येतात किंवा अन्न त्यांचं महत्त्वाचं खाद्य अन्न बिटकी उंदीर तसेच पक्ष्याचे अंडे यांच्या वासनी ते येतात. म्हणून घराच्या आजूबाजूला सुरक्षित स्वच्छता ठेवा, जेणेकरून उंदीर बिटकी येणार नाही आणि त्यांच्या मागोमाग असे साप येणार नाही. तर घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून स्वच्छता ठेवा. आणि आपण काय करतो, असं जुनं सामान ठेवलेलं असतं त्या ठिकाणी अचानक हात घालतो, तर असं न करता पहिल्यांदा लक्ष द्या तरच हात घाला, कारण ते येऊन बसतात त्यांच्या शिकारीसाठी. ज्यावेळेस आपण हात घालतो त्यावेळेस ते हात पकडण्याचा प्रयत्न करतात, म्हणून सर्वांनी काळजी घ्या. तर आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र साकूरची गावरान शेतकरी जोडी. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्याचा धोका टळू शकतो, जीव वाचू शकतो. कारण त्याच्यावरती माहिती असते कोणता साप विषारी आहे आणि कोणता बिनविषारी आहे, किंवा चावल्यावरती काय करायला पाहिजे. तर चुकून जाऊन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. असं झाडपाला तंत्रमंत्र बघत याच्या फंद्यात पडू नका, वेळ वाया घालू नका. तर हे आमचे मित्र यांचं खूप खूप अभिनंदन आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्यांच्यामुळं आम्हाला छोटीशी सेवा करण्याची संधी भेटली. तर जय आदिवासी, जय शिवराज. याला बरणी देता का? हां, बरणी किंवा गोण असते तर जमून कोण असं बघ तिथं. कुत्र्याला काय वाटत आहे ना, कुत्र्याला काहीच नाही वाटत. त्यांनी पाहिलं तर नाही मला वाटत कुत्र्याला अशा गोष्टीला पाय ना तवाच काय पाय ना हे दादा नाही, त्याला अंदाजच नाही वाटत. हा नाही ते पाहिले ना कुत्रा असं हा चवताळून चावतं का दामा? हा मग चावाया का ते जास्त एक वेळेस नाग हे नाही होणार. या अंडे तयार कसे व्हायचे? काय? अंडे कसे तयार होतात? 6 फूट असेल काही. त्याच्यामध्ये नर पाहिजे. 6 फूट असेल. नरमादी प्रत्येक प्राण्यात आहे. आधी खाणार आहे का? नाही वाटतंय. ते काय बघते शक्यतो नर असतं ना. कातनी वाले लई लांब सोडा बरं का मामा. हा लांबच जवळ काढलं सुरती. आता आम्ही एवढं आज बोलणे सोय म्हटलं. हा ही कोण नाही टिकायची. नाही नाही काढून निवार कोण पाहिजे निवार. कोणती एखादी चांगली तुझी पायरी कोण तिकडे वय. ते काटे चांगली द्या बरं का. ते जर कुत्ता जर झाला तर जाऊ त्या नाही, नाही, त्याच्यात टिकून जाईल. मग निवार मध्ये निवार पाहिजे. हा ते एक निवार तात्या. हा ते निवार असं. आणि मित्रांनो, आता पकडण्यासाठी प्रयत्न करू नका, कारण त्याला ट्रेनिंग माहिती ट्रेनिंग महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणता का ते बाबा पकडत होते आपणही पकडायला जाऊ, असं नका करू. तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो. कोणते काम आहे का तोंडवर करावं लागेल. कशाची का? पांढरची मारणार ना? नाही नाही हे नाही का आपले पावडर टाकी तेवढी हां हां करा बंद.